मी चव्हाण सर स्वागत करतो तुमचं CP अकॅडमी यूट्यूब चॅनलला। तर बघा, आपण आज नफा तोटावरच आधारित शेकडेवारी हा टॉपिक बघणार आहोत। बघा, आपण प्रश्न पहिला बघूया। एका व्यापाऱ्याने एक खुर्ची 10% नफ्याने विकली। जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्यास 25 रुपये जास्त मिळाले असते। तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती, असा प्रश्न विचारलेला आहे। बघा, त्या व्यापाऱ्याने एक खुर्ची 10% नफ्याने विकली, ठीक आहे, 100वर 10% नफ्याने विकली। त्यावेळेस जर त्याने 20% नफ्याने विकली असती, बघा याच्यात आणि याच्यात लक्ष असू द्या, 10% आणि 20%, 20% नफ्याने विकली असती तर त्या व्यक्तीला 25 रुपये जास्त मिळाले असते। प्रश्नाचं उत्तर इथं सॉल्व्ह होऊन जातो। सुरुवातीला 10%, नंतर 20% नफ्याने विकली असती। आता या 20%मधून जर 10% मायनस करून घेतले आपण तर राहतात 10%। हे 10%, जे 10% आहे तेच किती, बरोबर 25 रुपये, ठीक आहे। तर आपल्याला काढून घ्यायचे 100%। 100% बरोबर किती? आता काय करायचं, यांचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा। तिरपा गुणाकार करून घेऊ आपण। 100% गुणिले 25/10%। हा एक 10 कट, हा एक 10 कट, राहिलं किती, 10 गुणिले 25 बरोबर 25 एक 25 म्हणजेच 250। 250 हे 100%, म्हणजेच त्या खुर्चीची मूळ किंमत किती सापडली आपल्याला, 225। बघा, आपण एकही सूत्र वापरत नाही कोणत्याच गणितात। तुम्हाला हा चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला व्हिडिओला विसरू नका। जास्त मिळणारे पैसे म्हणजेच 25 रुपये। 25 रुपये गुणिले 100/टक्क्यामधील फरक, 20मधून 10% गेले, शिल्लक किती राहिले, 10%। हा 10 एक 10, 10 एक 10, शिल्लक काय राहिला, 25 गुणिले 10 बरोबर 25 गुणिले 10 बरोबर 250। हे त्याची मूळ किंमत आहे। एक कपाट 20% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकली तर 50 रुपये जास्त मिळतात। तर कपाटाची खरेदीची किंमत किती? कपाटाची खरेदी किंमत विचारलेली आहे आपल्याला। बघा, सुरुवातीला ती कपाट 20% नफ्याने विकायची होती, पण त्याच्याऐवजी त्या व्यक्तीने 25% नफ्याने विकली, तर त्याला एकूण जास्त पैसे किती मिळाले, 50 रुपये जास्त मिळाले। तर बघू आपण, 20%, हे 20% च्या ऐवजी त्याने 25%ला विकली, म्हणजे 25मधून 20 मायनस केल्यावर शिल्लक किती राहतात आपल्याकडे, 5%। 5% जे आहे ना तेच 50 रुपये आहे, बरोबर 5% बरोबर 50। तर 100% बरोबर किती, असा प्रश्न असं लिहून घेऊ। आता या दोघांचा तिरपा गुणाकार आणि 5चा गुणाकार प्रश्न चिन्हाशी, तर 100 गुणिले 50/5, 5 एक 5, 5 एक 5, राहिलं 10। 100 आणि 10चा गुणाकार जर केला तर आपल्याला भेटतात 1000 रुपये। हे 1000 जे आहे ना ती मूळ किंमत आहे। आणि ही झाली आपली स्टेप 1। आता दुसऱ्या स्टेपने जास्त मिळणारे पैसे। बघा, जास्त किती पैसे मिळतात, 50 रुपये गुणिले टक्क्यातील फरक छेदामध्ये घ्यायचं आणि याला गुणाकार 100, 50 गुणिले 100। आता काय करायचं, 5 एक 5, 5 एक 5, 10 उरले, या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा, 100 गुणिले 10। 100 गुणिले 10 बरोबर 1000 रुपये मूळ किंमत। हा प्रश्न तुम्ही लक्षात असू द्या, दोन्ही स्टेप, ही स्टेप 2 आहे
आणि स्टेप 1 आहे. डायरेक्ट आपल्याला गावरान भाषेत हे दिलेलं आहे आणि सूत्र पद्धतीने आहे. एक घड्याळ 15% नफ्याने विकले. जर त्याने ते घड्याळ 8% नफ्याने विकले तर त्याला 56 रुपये कमी मिळाले असते, तर घड्याळाची खरेदीची किंमत किती, असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, 15% जशास तशी लिहून घेऊ, मायनस 8% बरोबर 15मधून 8 गेल्यावर शिल्लक किती राहतात, 7%. हे 7% जे आहे तेच 56 रुपये आहे. 7% म्हणजेच किती, 56 रुपये. 60% बरोबर 56, तर 100% बरोबर किती, 7 बरोबर 56, तर 100% बरोबर किती. आता यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ आपण. तर 100 गुणिले 56 छेद 7, 7 एक 7, 7 8 56. शिल्लक काय राहिलं आपल्याकडे, 100 गुणिले 8 बरोबर 8 गुणिले 100, तर 8 एक 8, यांचं काय येईल 800. 800 रुपये त्या घड्याळाची काय राहील, मूळ किंमत किती राहील, 800 रुपये मूळ किंमत. ही झाली आपली पद्धत. आता सूत्र पद्धतीने बघा, नफ्यातील एकूण मिळणारे कमी पैसे किती आहे, 56 गुणिले 100 आणि याच्यातील फरक, टक्क्यातील फरक, 15मधून 8 गेले किती राहतात, 7, 7 एक 7, 7 8 56, या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 8 गुणिले 100 बरोबर 8 एक 8, म्हणजेच 800 रुपये त्या घड्याळाची मूळ किंमत आहे. जी स्टेप तुम्हाला सोपी वाटेल ती स्टेप घ्या. बघा मित्रांनो, हा प्रश्न कसा दिलेला आहे, थोडं बदलून आहे, थोडं अवघड वाटेल पण खूप सोपं आहे. सेम टू सेम त्याच पद्धतीने काढायचं आहे. एक लाकडी पलंग 10% तोट्याने विकण्याऐवजी 10% नफ्याने विकली असती तर त्याला 300 रुपये जास्त मिळाले असते, तर त्या पलंगाची मूळ किंमत किती. आपल्याला मूळ किंमत विचारलेली आहे. बघा, सुरुवातीला 10% तोट्याने विकली, 10% तोटा म्हणजे इथंच तोटा झालेला आहे, अधिक नंतर 10% नफ्याने विकली असती तर, बघा एकूण टक्के किती असतात, 100%. 100%मधून 10% गेल्यावर 90% राहिली. आता आपल्याला इथे 10% मायनसमध्ये गेलं, ठीक आहे, इथं 90% राहिलं आपल्याकडे. आता काय करायचं आहे, 10% नफ्याने म्हणजे 10% तोट्याने विकण्याऐवजी 10% नफ्याने विकली, म्हणजेच 10% नफ्याने विकली. हे 10% आणि हे 10% 20%. जर 20% प्लस झाली असती तर त्याला 300 रुपये जास्त मिळाले असते. किती रुपये जास्त मिळाले असते, 300 रुपये. प्रश्न समजून घ्या. आता काय करायचं आहे, हे 10 आणि 10, 20% बरोबर 300 रुपये. 20% बरोबर किती, 300 रुपये. तर आपल्याला एक्झॅक्टली 100% बरोबर किती असा प्रश्न येईल. आता 100% गुणिले 300 बरोबर 20% गुणिले क्वेश्चन मार्क. आता काय करायचं, 100 गुणिले 300 छेद 20, 20 एक 20, 20 पाची 100. शिल्लक काय राहिलं, 5 गुणिले 300, 5 त्रिक 15 बरोबरच 1500 रुपये, म्हणजेच 1500 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत म्हणजे मूळ किंमत असेल. मूळ किंमत किती, 1500 रुपये आहे. बघा, हा प्रश्न वाचताना नीट वाचा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. बघा, एक गाडी 20% तोट्याने विकली, जर ती 11,000 रुपये जास्त देऊन विकली असती तर 24% नफा झाला
असता तर त्या गाडीची खरेदी किंमत किती? बघा, एक गाडी होती, त्याला 20% तोट्याने विकली. इथे लक्ष द्या, 20% तोट्याने विकली. जर ती गाडी 11,000, बघा 11,000 रुपये जास्त देऊन विकली असती तर त्याला 24% नफा झाला असता. तर त्या गाडीची खरेदीची किंमत किती? तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो, फक्त बोर्डकडे लक्ष द्या. बघा, पहिली ती गाडी 20% तोट्याने विकली, ठीक आहे, 100%मधून 20% गेले. त्यानंतर ती गाडी 24% नफ्याने विकली. किती? 24% नफ्याने विकली. आता काय करायचं, हे जे दोन्ही टक्के आहे यांची बेरीज करायची. 24 आणि 20 बरोबर किती? 44. एकूण किती? 44. हे जे 44च आहे, 44% तेच 11,000 रुपये. 44 बरोबर 11,000, तर 100% बरोबर किती? असं तुम्हाला प्रश्न घुमून फिरून विचारलेला आहे. पण इथं कन्फ्यूज होण्यासारखं काहीही कारण नाही. 11,000 गुणिले 100 बरोबर 44 गुणिले प्रश्नार्थ चिन्ह. आता काय करायचं, 100 गुणिले 11,000 छेद 44. 11 एक 11, 11 चोक 44. आता काय शिल्लक राहिलं आपल्याकडे इथे? 1,000 गुणिले 100. आता काय करायचं, 4 एक 4, 4 दुनी 8, शिल्लक किती राहिले? 2, 4 पंचे 20. बरोबरच आपल्याकडे काय राहिलं? 25 गुणिले 1,000 बरोबरच 25 गुणिले 1,000. या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येतो? 25,000. किती येतो? 25,000. हीच त्या गाडीची काय राहील? खरेदी किंमत. काय राहील? खरेदी किंमत. आता बघा, आपल्याला डाऊट आपलं क्लिअर करायचं असेल तर काय करायचं, याचे 44% काढून घ्यायचे आपण. हे जे 44% आहे ना ते 25,000 गुणिले 44 छेद 100. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. राहिलं काय आपल्याकडे? 25,250 गुणिले 44. 4 शून्य शून्य, 4 पंचे 20, शून्य हातचे 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10. आता राहिलं त्याचप्रमाणे 1 शून्य वाढून द्यायचं, 0 0 0 1. याची बेरीज करून घ्यायची, ठीक आहे. 0 0 0 1 1 म्हणजेच 11,000 रुपये. 44% बरोबर किती? 11,000 रुपये. समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, प्रश्न कसा फिरून विचारलेला आहे, पण याच्यात काही घाबरायचं कारण नाही आहे. कारण प्रश्न व्यवस्थित नीट समजून घ्या. किराणा दुकानातील वजन काटा 50 ग्राम ऐवजी 45 ग्राम घेतो तर व्यापाऱ्यास शेकडा नफा किती होईल? बघा, आता तुमच्या गावाकडे एखादा किराणा दुकान असेल, तो काय करतो, आपल्याला द्यायचे 50 ग्राम, ठीक आहे, तर त्याच्याऐवजी तो 45 ग्राम देतो. म्हणजे 5 ग्राम. एकूण किती ग्राम खातो तो? 5 ग्राम स्वतः खातो, ठीक आहे, स्वतः जवळ ठेवून घेतो. त्याच पद्धतीने विचारलेलं आहे आपल्याला, त्याला पर्सेंटेज किती पर्सेंटेज नफा होईल. तर बघू आपण. आता काय करायचं आहे, 50 ग्राममधून 45 ग्राम मायनस गेल्यावर 5 ग्राम शिल्लक राहतात. तर आता काय करायचं, 50 45 बरोबर 5, तर 100 बरोबर किती? असा प्रश्न असं लिहून घ्यायचं. 100 गुणिले 5 आणि 45 गुणिले प्रश्नार्थक चिन्ह. आता 100 गुणिले 5 छेद 45. ह्या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो. कोणत्या? 5 एक 5, 5 9 45. आपल्याकडे काय शिल्लक राहिलं? 100 छेद 9, 9 एक 9, 9 एक 9. आता शिल्लक 1 राहिला, 9 एक 9. आता शिल्लक किती राहिल्यावरती? 1 छेद 9 बरोबर 11.1 छेद 9
टक्के त्याला नफा मिळालेला आहे, म्हणजे शेकडा नफा तो त्याला होईल त्या व्यापाऱ्याला. बघा हा प्रश्न थोडा किचकट पद्धतीने वाटेल पण खूप सोपा आहे. एका वजन मापात 1000 ग्राम ऐवजी 1100 ग्राम घेतले जाते, तर त्यामुळे व्यापारास किती टक्के नफा वा तोटा होईल. बघा प्रश्न लक्ष नीट समजून घ्या. बघा 1 किलोमध्ये किती ग्राम असतात, 1000 ग्राम. आता त्या व्यापाराचा वजन काटा काय करतो, 1000 ग्रॅम न देता तो किती देतो, 1100 ग्राम. म्हणजेच त्याला किती लॉस व्हायला, 100 ग्राम हा त्याला तोटा व्हायला. 100% त्याला 100% तोटा होत आहे. त्यामुळे त्या व्यापाऱ्यास किती टक्के नफा वा तोटा होईल, किती पर्सेंटेज त्या व्यापाऱ्याला नफा किंवा तोटा होईल. प्रश्न नीट समजून घ्या, म्हणजे परीक्षेला आपला गोंधळ उडणार नाही. काय करायचं, सरळ 1100 मधून मायनस 1000 ग्राम करून टाकायचे. शिल्लक किती राहतात, 100 ग्राम. ठीक आहे, हे याच्यातला डिफरन्स किती आला, 100 आला. आता काय करायचं आहे, 100 बरोबर किती जास्त जातो तो 1100. आता हे 100% 1100 झाले, 100% बरोबर 1100. तर आपल्याला काय 100 काढायचे, जे जास्त जातात ना ते काढायचे. तर बरोबर 100 गुणिले 100 आणि 1100 गुणिले क्वेश्चन मार्क, इथे काही नाही म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, तर आपण काढून घेऊ. आता काय करायचं आहे, 100 गुणिले 100 छेद 1100. आता हे 2 शून्य गट, हे 2 शून्य गट, शिल्लक काय राहिलं आपल्याकडे, 100 गुणिले 1/1100 म्हणजेच 100/11. 11 9 99, शिल्लक किती राहिला, 1/11. 9.1/11 हा एवढे टक्के नफा किंवा तोटा होईल. तर त्याला काय होईल, तोटा. काय होईल, तोटा. तोटा सहन करावा लागेल. 9.1/11.